अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत असं आहे की हा कोकणातला अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून कोकण गोवा जो रस्ता आहे त्याला पर्यायी मार्ग म्हणून एक्सप्रेसवेने येण्याकरता देखील आपण अनेक मार्ग वापरतो, त्यातला हा रस्ता आहे आणि त्यामुळे कुठेतरी अंतर वाचतं म्हणून प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात आणि मग अशा पद्धतीने ॲक्सिडेंट जे झाले ती दुर्दैवी घटना आहे. मला एक गोष्ट कळत नाही की ॲक्सिडेंट झाल्यानंतर 24 तास हे ॲक्सिडेंट झाले, 8 लोकांचा मृत्यू झाला हे कळायला लागले, हे दुर्दैव आहे. म्हणजे आपली हायवे ऑथॉरिटी नावाची जी एजन्सी आहे ती नेमकं काय काम करते, तिकडची पोलीस यंत्रणा नेमकं काय काम करते. इतकं पुरोगामी आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य, इतकी प्रगत यंत्रणा असताना ही परिस्थिती आपल्यावर येते, दुर्दैवी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये यावरती नेमक्या उपाययोजनासाठी आपण काय करणार आहात ते या ठिकाणी सांगा. दुसरं असं आहे की संभाव्य अपघात टाळण्यासाठी शासनाने प्रदीर्घ काळात कोणत्या उपाययोजना अशा सगळ्या घाटांमध्ये, केवळ अंबेनळी घाट नाही तर अशा सगळ्या घाटांमध्ये आपण करणार आहात, त्याचं एक काय आपला डाटा असेल तर तो तरी आमच्यासमोर आणा, म्हणजे महाराष्ट्र जनतेला कळेल. आणि तिसरं म्हणजे की अरुंद रस्त्याचं रुंदीकरण, चौपदरीकरण, दरड कोसळण्याच्या संवेदनशील क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गॅम्बियन नेटवर्क करणं, जाळ्या बसवणं इत्यादी जी कामं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण करोडो रुपये रस्त्यावरती खर्च करतो. गडकरी साहेबांनी एवढे रस्ते या देशामध्ये तयार केले आणि एक घाट राज्य सरकारच्या वतीने आपण करू शकलो नाही. सतत सातत्याने या घाटाबद्दल तक्रारी येत आहेत आणि म्हणून या घाटाच्या रस्त्याबाबत रुंदीकरण आणि चांगलं काम यासाठी नेमकं सरकारने कुठची योजना तयार केली आहे का, या बजेटमध्ये ते आपण खर्च करणार का आणि हा घाटातला रस्ता पूर्ण करणार. दुसरं म्हणजे ज्यांच्या घरी हे मृत्यू झाले त्या मृत्यू झालेल्या कुटुंबियांना आपण आर्थिक मदत सरकारच्या वतीने घोषित केली असेल तर ती पोचली आहे का, या प्रश्नांची उत्तरे या लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी द्यावी ही विनंती.